बाभुळगाव तालुक्यातील वाळूची तस्करी करणे हा विषय काही नवा राहिलेला नाही। प्रशासनातील काही महाभंगामुळे वाळू तस्करीचा मोठा गाजावाजा होत असतो। मागील काही काळापासून तहसीलदारांच्या वचकामुळे बंद पडलेली वाळू तस्करी पुन्हा एकदा सुरू झाल्याचे चित्र दिसून येत आहे। रात्री अपरात्री तर कधी दिवसभर तालुक्यातील अनेक नदी नाल्यांमधून वाळूंचे उत्खनन व वाहतूक केली जात आहे। त्यातही वाहतुकीस आडकाठी करणारे शेतकऱ्यांना कधी पैशाचे आमिष तर कधी धमकावण्याचे प्रकारही घडत आहे। या प्रकारामुळे नव्याने रुजू झालेले जिल्हाधिकारी यांच्या वाळू घाट प्रवेशबंदी आदेशाला खो दिल्याच्या प्रतिक्रिया बाभुळगाव तालुक्यातून उमटत आहेत। तालुक्यातील पाचखेड, वरुड, राणी अमरावती, नांदुरा, वाटखेड, विरखेड, भैयापूर, वेणी या गावांवरून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू असून या राज्यातील तलाठी, मंडळ अधिकारी, पोलीस पाटील यांनी वाळू तस्करांपुढे नांग्या टाकल्याचे चित्र दिसत आहे। सुरुवातीला तहसीलदार यांनी आल्या वाळू तस्करीवर बऱ्यापैकी लगाम लावला होता। कुणाची रिकामी गाडी जरी नदी नाल्याच्या परिसरात आढळली तरी त्यांवरही कारवाई करण्यात येत होती। त्यामुळे नदी व नाल्यांशेजारी वाळू वाहतूक करणारी वाहने दिसेनाशी झाली होती। मात्र प्रशासनाकडून कारवाईचा फास कमी झाल्याने तसेच तहसीलदाराचा कोणताही वचक नसल्यामुळे पुन्हा वाळू तस्कराने डोकेवर काढले आहे। तालुक्याचे महसुली वसुलीचे उद्दिष्टे सुमारे 4 कोटी रुपये देण्यात आले आहे। मात्र आजच्या घडीला केवळ 50 लाख रुपये महसुलाच्या रूपाने वसूल झालेले आहे। यावर्षी वाळू घाट हरास झाल्याने या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली। त्यामुळे तालुका महसूल उत्पन्नापासून सुमारे 3.5 कोटी रुपये मागे आहे। वाळू घाट हरास झाल्याने चोरट्या मार्गाने वाळूचे उत्खनन व वाहतूकही प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत आहे। वाळू उत्खननामुळे नदी नाल्यांच्या पात्रात मोठमोठे खड्डे पाडण्यात आले असून नदीचे काठही फोडण्यात आले आहेत। या सर्व प्रकारावर महसूल प्रशासनाने कडक कारवाई करणे गरजेचे आहे। तरी वाळू तस्करीच्या माध्यमातून मिळणारी मोठी रक्कम पाहता वाळू तस्करांची ताकद वाढल्याचे दिसत येत आहे। मुबारकपूर, नांदुरा, वाटखेड, विरखेड, भैयापूर, वेणी या गावांवरून रेतीची जोरदार वाहतूक सुरू आहे। तलाठी, मंडळ अधिकारी, पोलीस पाटील यांनी तर आता डोळे मिटून घेतल्याचे चित्र आहे। तालुक्याला महसुली वसुलीचे उद्दिष्ट 4 कोटीचे आहे। प्रत्यक्षात त्यातील लिलाव अडकल्याने 3.5 कोटीचा महसूल कसा मिळेल हा प्रश्न आहे। तसेच जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यातील रेती घाटांचे लिलाव 8 मार्च पर्यंत होणार आहे। तोपर्यंत रेती तस्कर चोरट्या मार्गाने रेतीची तस्करी करून शासनाचा किती महसूल बुडवतील हे सांगता येत नाही। तरी जिल्हाधिकारी यांनी या बाबीकडे लक्ष देऊन शासनाचा महसूल वाचवावा असे नागरिकांमधून बोलले जात आहे।